मध्ये ऑफिशियलची भूमिका बजावण्याची मात्र संधी मिळते. धावसंख्या दाफलकावर वाईटच्या स्वरूपात 1 धाव. हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. टप्पा पडल्यामध्ये चेंडू मात्र आतमध्ये येतोय. फलंदाज या चेंडू पूर्णपणे बीट होत आहेत. जागेवरच खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट झोनमध्ये, पण चेंडू बॅटचा काहीच संपर्क होत नाहीये आणि चेंडू मात्र जातो तो यष्टीच्या मागे. निर्धाव चेंडू. धावसंख्या दाफलकावर 1. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना उपसरगर वर्सेस खिडकाळी आणि या सामन्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला लगेचच सुरुवात होईल. विशालसाठी पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. पंच हळूहळू व का होईना पण आमच्याकडे वळत आहेत. पुन्हा एकदा सांगतात हा चेंडू रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून मात्र मागे निघून जातोय. वाईट बॉल. आतापर्यंत दोन्ही धावा ज्या अंकित झाल्या त्या अतिरिक्त स्वरूपात वाईटच्या स्वरूपात धावा अंकित झाल्यात. एका बाजूने विशाल तुम्ही पाहता, त्याचबरोबर विश्वास. ही फाईट असणार आहे मैदानामध्ये, कारण यावर्षी खिडकाळी संघाने मात्र खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. मग ते नाईट क्रिकेट असो डे क्रिकेट असो, 101 धावसंख्येचा पाठलाग सुद्धा यशस्वीरित्या याच खिडकाळी संघाने पूर्ण केलाय. पण आता मात्र या लक्ष असणार की विशाल मात्र किती धावसंख्येचं टार्गेट सेट करतोय खिडकाळी संघासमोर. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. एक्झिक्यूट केलाय चेंडूला स्क्वेअर लेग झोन मध्ये. चेंडू मात्र सीमारेषच्या बाहेर निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि या चौकार. या चेंडूवर चौकार वसूल करून आपलं खातं 4 धावांनी उघडत आहेत, पण संघाची धावसंख्या जाऊन स्थिर होते. म्हणजे निश्चितच 6 या धावसंख्येवर. विशाल क्षेत्ररक्षणात निश्चित बदल आणलाय. मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू पेट्रोलिंग करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू समोर खेळताय. मिड ऑन लॉब. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चेंडू तिथे कव्हर करतायत. करत होती का, कॉल होता का, स्ट्राईक एंडकडे धावत गेले होते. इथे मात्र फलंदाज बाद होणार, कारण खेळाडू एक्झॅक्टली सर्कलच्या आतमध्ये मिडॉन मध्ये उभा होता आणि त्यांनी कुठलीही चूक न करता मात्र चेंडूची फेक केली आणि यष्टा उद्ध्वस्त. उसरगड संघाला पहिलाच धक्का, पहिलाच फलंदाज बाद. थँक्यू. त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी होती. अगोदरच्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर नितीन आणि म्हणजेच बिंदास आणि विशाल नेहमीच आघाडीला येतात, पण आता मात्र स्ट्रॅटेजी संगनायकाची वेगळी होती, कारण स्पर्धा वेगळी आहे, सामने वेगळे आहे. आणि म्हणणे की मात्र या संगनायकाचा मात्र प्रयत्न होता की तेजसला मात्र आघाडीला घेऊन आले, पण तेजस मात्र ती छाप सोडू शकले नाही आणि तेजसच तंबूत परत ते धावचित. नवीन इथे फलंदाज मैदानावर नितीन, पण ऍक्च्युली त्याला बिंदास नावाने जास्त ओळखतात. त्या खेळाची ओळख स्पर्धा पूर्ण क्रिकेट विश्वामध्ये बिंदास नावाने आहे आणि तोच फलंदाज येतो तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 6. लॉस ऑफ 1. ऑफस्टॉपच्या बाहेर अप्रतिम फटका. चेंडू टायमिंग करतात. चेंडू समोर स्क्रीन समोर येतोय. क्षेत्र वेगाने लॉंग ऑफ वर चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत इथे मात्र 1 धाव पूर्ण केली होती. विशालची पूर्णपणे चूक तुम्ही पाहतात. तिथे मात्र कॉल नसताना सुद्धा मात्र स्ट्राईक एंडकडे धावत होते, पण अर्ध्या क्रीज मधून पाठी येत आहेत. रन धावसंख्या काउंट केली जाणार नाही. येस, दीपक प्लीज रिकन्सिलेशन करायचा तुमचा निर्णय. येस, रनआउटचं अपील होतं, रनआउट नाही आहे. थँक्यू. एकदा अंकित होते या चेंडूवर, कारण एक सिंगल कन्वर्ट झालं या चेंडूवर. धावसंख्या दाफलकावर 7. पंचांनी आपलं डिसिजन मागे घेतलंय, नॉट आउट सांगितलंय. फक्त एकदा मिळेल फलंदाज झाला आणि स्ट्रायकिंग केला फलंदाज बिंदास्त. ऑफस्टॉपच्या बाहेर खूप सुंदर फटका. कार्पेट शॉट. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रात वेगाने येतो, ते पूर्ण करतात. व्हेरी गुड फिल्डिंग. इम्प्रेस केलंय खिडकाळीच्या सर्व खेळाडूंनी, क्षेत्ररक्षकांनी. मात्र जेव्हा चेंडू त्यांच्याकडे गेलाय, 1 to go त्यांच्याकडे गेल्या मध्ये चेंडू अचूकरित्या निश्चितच चेंडूची फील्ड केली आहे आणि मात्र ग्रीप करून चेंडू बरोबर फेकतायत. त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा मात्र निश्चितच प्रश्न विचारला जातो फलंदाजांकडनं, किंवा तर दुसरी धाव घेऊ का नको. पण या मुवमेंटला तुम्ही आता एकाच धावावर समाधान मानावं लागते फलंदाज बिंदासला आणि स्ट्रायकिंग एंडला पुन्हा तसा येतोय संगनायक विशाल. पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंड करणार लेफ्ट आर्म ऑफ द विकेट.
विशालसाठी. ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू मात्र एलिव्हेट करायचा प्रयत्न होता, उंच उडवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र प्रॉपरली टायमिंग होत नाहीये आणि पुन्हा एकदा चेंडू सिली मिड ऑफवरनं मागे जातोय आणि क्षेत्ररक्षक येऊन चेंडू कव्हर करेपर्यंत एक सिंगल या चेंडूवर कन्वर्ट करतात आणि धावसंख्या सरकवत आहेत धावफलकावर. अजूनही सिंगल डिजिटमध्ये 9 या धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यात. त्याच्याच मात्र बाद होतो मैदानावर आघाडीचे फलंदाज धावचीत. तुम्ही पाहतात पहिल्या फेरीतला शेवटचा सामना खिडकाळी विरुद्ध उसरगर. या अगोदर तुम्ही पाहिलं डायगर वर्सेस शिळमध्ये डायगर संघाने सामना जिंकला, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. सोनारपाडा संघाने आपली मक्तेदारी सिद्ध केली. अवघ्या 3.3 षटकात 61 धावांचं टार्गेट्स पूर्णपणे पार केलं आणि तो सुद्धा सामना ते मात्र जिंकतात. निश्चित तुम्हाला डायगर विरुद्ध सोनारपाडा हा सामना तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर दिवा संघाने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. उंबारली संघासारखा एक मातब्बर संघाला मात्र बीट केलं पहिल्या सामन्यात आणि दिवा संघाने मात्र चांगली सरशी साधली. देवीचा पाडा संघाने मात्र खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि तो संघ सुद्धा पडले संघाच्या विरुद्ध सामना जिंकतोय. मागचा सामना सुद्धा खूपच जबरदस्त होता, कारण 81 धावसंख्येचं पाठलाग मात्र यशस्वीरित्या फक्त एका गड्याच्या मोबाईलात पूर्ण केला आणि याचं पूर्णपणे श्रेय निश्चित त्याच्या संघाला, त्यांच्या संघनायकाला तुषार पाटीलला जात आहे. एकाकी भूमिका, एकतर्फी भूमिका आपल्या संघासाठी केली. नवीन षटक घेऊन मानपाडा यांकडे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज येत आहेत शक्ती. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल आले. निश्चितच धावसंख्या 1 ने सरकते पुढे, म्हणजे 9 या धावसंख्येवर आणि पुन्हा एकदा विशाल स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करतात या षटकामध्ये. चला जास्त वेळ न घेता खिडकाळी संघ क्षेत्ररक्षण लगेच सजवा आणि सामना सुरू करा, कारण तुमच्याकडे फक्त 25 मिनिटाचा अवधी आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक शक्तीसाठी राऊंड विकेट. ऑफस्टंपच्या बाहेर पाठलाग केलाय शेवटच्या टप्प्यापर्यंत. बॅटचा फेस ओपन कट करायचा प्रयत्न होता, पण चेंडूने बॅटचा काही संपर्क होत नाही. पाहूया क्षेत्ररक्षण आपण पाहूया. ऑन साईडला सर्कलच्या बाहेर एक वाईडिश लॉंग ऑन आहे. स्क्वेअर लेगला एक खेळाडू उभा आहे. त्या दरम्यान जर तुम्ही पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू शॉर्ट मिड विकेटला आणि एक खेळाडू शॉर्ट फाईन लेगला उभा आहे. चेंडू ऑफ ड्राईव्ह बॅकफुटला गेले, जागावर चेंडूला एक्झिक्यूट करता चेंडू डीप क्षेत्र वेगाने, पण त्यांच्या आवाकाच्या बाहेर खेळाडूंच्या मनात चेंडू मात्र निश्चित जाऊन निघतोय तो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर आणि या चौकार. या 4 धावा धावसंख्या दुहेरी अंकात डबल फिगर मध्ये 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात बिंदास्त आणि त्याचबरोबर विशाल ही जोडी मैदानावर. राऊंड विकेट. शक्ती हवेमध्ये, चेंडू मिस टाइम. पायसे कोणी कॉल दिला? यश चेंडूच्या मागून, या चेंडूच्या खाली येत आहेत यष्टीच्या मागून आणि फलंदाज मात्र बाद. जयेश पाटील यांनी मात्र खूप सुरेख झेल टिपला. त्यांनी मात्र कॉल दिला, मी घेऊ शकतो हा झेल. आणि निश्चित एक मोठं यश, मोठा धक्का निश्चित उसारकर संघाला इथे बसलाय, कारण विशाल सारखा फलंदाज, कारण विशालच्या नावाप्रमाणे तो नेहमीच खेळत असतो. विशाल काय फलंदाजी त्याच्याकडे आहे, पण आता मात्र क्लिक झाली नाही आणि स्वतः संघनायक तंबूत परततायत. पण बिंदास अजूनही मैदानावर आहे. तो मात्र एक मात्र असा खेळाडू आहे की सामन्याचं चित्र पालटवू शकतो. तेवढी कुवक त्याच्याकडे आहे, तेवढी क्षमता त्याच्याकडे आहे. तर व्यासपीठावर अमित भास्कर म्हात्रे, माजी सभापती शिक्षण समिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं याचं आगमन होत आहे. सहर्ष स्वागत करत आहोत. हा चेंडू समोर खेळतायत. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर येतोय, वेळ घेतोय चेंडू उचलण्यासाठी. तुम्हाला 2 धाव पूर्ण बघायचा आहे. कॉल दिलाय नाश्ता गेटकडे, मात्र धाव घेतात वेगाने नवीन आलेले फलंदाज केतन आणि या वेगाने 2 धावा कंप्लीट करतायत, कारण संघाला आता मात्र गरज आहे धावांची, धावसंख्येची. धावसंख्या धावफलकावर 15 रन, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. उसरगर वर्सेस खिडकाळी. उसरगर संघाच्या माध्यमात सांगायचं तर बिंदास आणि विशाल हे नेहमीच एक आक्रमक फलंदाज म्हणून या खेळाडूंची ख्याती आहे. पण विशाल सारखा फलंदाज जो संघ नायका तंबूत परतले आहेत, पण बिंदासवर आता मात्र जबाबदारी, चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करावी लागेल. आणि आतापर्यंत 2 गड्यांच्या मूल्यात, म्हणजे दोन्ही फलंदाज आघाडीचे तंबूत परतले आहेत आणि मात्र विशाल आणि त्याचबरोबर केतनवर आता जबाबदारी. बिंदास ट्रॅकिंग एडला. धावसंख्या धावफलकावर 15 रन, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. शक्ती मानपाड यांकडे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय.
ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, चांगला टायमिंग, चेंडू एक्झिक्यूट करतायत डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, हा चौकार. या चौकाराने धावसंख्या निश्चितच फुलते. 19 धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. बिंदास खूपच जबाबदारीने फलंदाजी करतायत, वेळ घेतात, रीड करतात चेंडूला आणि नंतर बॅटचा फेस ओपन करून चेंडूला एक्झिक्यूट करतात डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मधनं 4 धावेसाठी. शक्ती पुन्हा राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने मारा करतायत. थांबलेत, मागे गेले, चेंडूला मिडलिंग करतायत, एक्झिक्यूट करतायत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायचं झेल होतं का, फलंदाज बाद, गुड कॅच. मेन इन ब्लू संघ पूर्णपणे डॉमिनेट करतो उत्सर्गर संघाला. खिडकाळी संघाने निश्चितच साबळा रचला होता, त्यामध्ये 2 फलंदाजांना त्यांना अडकवायचं होतं आणि त्यामध्ये ते यशस्वी होतात. विशाल सारखा फलंदाज तंबूत परतोय, बिंदास सारखा सुद्धा फलंदाज तंबूत परतोय. एक कॉन्फिडंट शॉट पाहायला मला एक्स्ट्रा कव्हर झोन मधनं आणि त्या मुवमेंटला तुम्ही आता चौकार वसूल केला, पण पुढच्या चेंडू मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट पी चेंडू होता आणि त्याला भिरकावण्याचा प्रयत्न मिड विकेट झोनमध्ये, पण ताकद एनर्जी थोडीशी कमी पडते आणि त्या मुवमेंटला तुम्ही पाहतात मिड विकेटला एक सुंदर झेल टिपला जातोय आणि त्याचबरोबर बिंदासच्या खेळीचा अंत होतोय. बिंदास बॅक टू द पवेलियन. 5व्या क्रमांकावर इथे फलंदाज रितेश. आघाडीचे 3 फलंदाज तंबूत परतले, विशाल, तेजस आणि बिंदास. आतापर्यंत विचार केला तर 3 चौकार नोंदवले गेलेत उसरगर संघाच्या बाजूने. एकूण धावसंख्या 19 धावा. केतन आणि रितेशला अजूनही स्वतःचं अकाउंट ओपन करायचं आहे, खातं उघडायचं आहे, पण तोपर्यंत 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकाकडे धावसंख्या 19 धावा आणि नवीन षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतो कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. येतो तो पुन्हा एकदा विशाल. पहिल्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या 9, एकही संधी मिळाली नाही, पण त्या षटकामध्ये धावचित झालं होते फलंदाज तेजस. पण आता पाहूया संगणकाने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गोलंदाज विशालवर आणि पाहूया गोलंदाजीला सज्ज होतो विशाल. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं 2 पॉवरप्लेची षटकं संपलेत. क्षेत्ररक्षण पूर्णपणे पांगवण्यात आलंय, फैलावण्यात आलंय आणि विस्फारण्यात आलंय. तुम्हाला पाहायला मिळते 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, ऑप्शनच्या बाहेर आहे. चेंडू कट केला, चेंडू मागे जातो, चेंडू डिपेक्स्टा कव्हरला पुन्हा क्षेत्ररक्षक तिथे मध्ये चेंडू तिथे कव्हर करते, तोपर्यंत 2 धावा पूर्ण बघायचं आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट स्ट्रॉंग करत असताना दोन्ही फलंदाज या 2 धावा कंप्लीट करतात. धावसंख्या 2 ने सरकते पुढे. केतनची 2 धावा, वैयक्तिक 2 धावा कुठतायत, कारण खातं उघडले त्यांनी 2 धावांनी. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावते, ती म्हणजेच 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर. सामन्याचं 3रं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज विशालचं. चेंडू एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, गुड कॅच, फलंदाज बाद. लॉंग ऑफला कुठलीही चूक होत नाहीये. 1 मोर विकेट आणि आता मात्र आपल्या संघासाठी पहिलं यश मिळवून देतो गोलंदाज विशाल. तुम्ही पाहतायत हे सर्व प्रेक्षक आमचे स्क्रीनवर, हेच यश आहे स्पर्धेचं. कारण आम्ही नेहमीच म्हणतो कुठली स्पर्धा प्रेक्षकांशिवाय यशस्वी होणं शक्य नाही आणि हेच तुम्हाला यश. सुनील गावस्कर स्टँडमध्ये हा कॅमेरा तुम्ही पाहतात, प्रेक्षकांची दाद मिळवते ही स्पर्धा. अप्रतिम कामगिरी. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे तब्बल 16 वर्षामध्ये पदार्पण केलंय. शिस्तबद्ध हीच ओळख या स्पर्धेची आहे, हा पाया आहे स्पर्धेचा आणि सगळ्यात वरच्या क्रमांकावर. आणि म्हणूनच ही स्पर्धा आज खूप नावलौकिक मिळवून आहे पूर्ण भारतामध्ये. पुन्हा एकदा विशाल कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. पुढील चेंडू घेऊन लेफ्ट आर्मवरचा विकेट, ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू एक्झिक्यूट केलाय. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफ रो झोनमध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी स्टंपच्या दिशेने, गुड थ्रो. फक्त एकच धाव. फलंदाज इथे आता मात्र आलेत मैदानावर स्ट्रायकिंग एंडला आणि ती मात्र 1 धाव अंकित करतात रितेश. गेल्या 2 दिवसांच्या कंपॅरिझनमध्ये आज मात्र आवाज जास्त आहे, प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढली आहे या सामन्याची.
या संघाची, कारण खिडकाळी संघ तेवढाच चांगला परफॉर्मन्स उसरगर संघासमोर देतोय. 4 गडी बाद झाले. धावसंख्या धावफलकावर 22, 22 धावा धावफलकावर. लेफ्ट आर्म ओव्हर. हा चेंडू स्टिअर करायचा प्रयत्न, लाऊड अपील, कॉट बिहाइंड साठी फलंदाज बाद. 1 मोर विकेट फॉर विशाल. थँक्यू. मेन इन ब्ल्यू पूर्णपणे डॉमिनेट करतायत सर आमच्यासोबत. तुम्ही पाहतात खूप चांगली लढत पाहायला मिळते, पण फलंदाज मात्र कुठल्याही प्रकारचा इथे मात्र स्थिरावत नाहीये. उसारगर संघाचे फलंदाज प्रयत्न करतायत, पण त्यांना पूर्णपणे डॉमिनेट केलं जाते. आणि पुन्हा एकदा आठवण होते भारत विरुद्ध झिम्बाब्वे त्या सामन्याची. 5 गडी बाद. चांगली गोलंदाजी. स्पेसिफिकली इंटरव्हल्समध्ये जेव्हा विकेट्स काढतात तेव्हा तुम्ही समोरच्या संघावर प्रतिस्पर्धी संघावर प्रेशर आणू शकता आणि त्यांची धावांची जी सरासरी ती सातत्याने पाडू शकतात. चित्र या ठिकाणी करतायत गोलंदाज. कौतुक करायला पाहिजे, कारण नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर शिक्षण घेतलंय आणि त्यामुळे त्यांचे जे प्लान आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने, विशाल असेल, शक्ती असेल, कारण शक्तीने 2 गडी बाद केले, विशालच्याही खात्यात 2 गडी आहेत आणि त्यामुळे नक्की तो कॉन्फिडन्स आहे या ठिकाणी वाढणार आहे. दुसऱ्या बाजूला भागीदारी होत नाही आहे, पार्टनरशिप होत नाही या ठिकाणी. हा एक फार मोठा डोकोदुखी असेल उसरगडसाठी. कोणाला तरी उभं राहावं लागेल, टेम्परमेंट दाखवावं लागेल, फटकेही दाखवायला लागतील, स्ट्राईक द्यायला लागेल, चांगल्या पद्धतीने रोटेट करावं लागेल, धावफलक हलतं ठेवावं लागेल. कारण धावसंख्या जर तुमच्याकडे चांगली नसेल मग तुम्ही संघर्ष कसं करणार. म्हणूनच तो तुम्ही पाहतात एकूण 5 गडी तंबूत परतलेत. डावखुऱ्याचा फलंदाज येतो स्ट्रायकिंग एंडला राज. विशाल सज्ज. पुन्हा एकदा आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर फक्त 1च धाव खर्च केली, 3 धावा खर्च केल्या, 2 गडी या षटकात त्यांनी बाद केलेत. आता मात्र इथे राऊंड विकेट राजसाठी. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. चेंडू तो वाईडिश लॉंग ऑनला शेतात वेगाने, तोपर्यंत दुसरी धाव घेणार का बघायचं आहे. वेगाने 2 धाव पूर्ण करतायत. या 2 धाव येतात. या चेंडूवर खातं उघडतो राज या 2 धावेने, कारण संघाला मात्र गरज आहे जास्त धावसंख्येची. आणि तो प्रयत्न मात्र येऊन आता राज 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय आणि 2 धावा आपल्या बॅटमधनं अंकित करतोय. विथ दिस 2 रन स्कोर मूव्स ऑन 24, लॉस ऑफ टोटल 5 विकेट. थोडासा मात्र दबावाखाली अंडर प्रेशर संघ म्हणजेच उसरगर या 3ऱ्या षटकामध्ये. विशाल राऊंड विकेट राजसाठी. चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला एक्झिक्यूट करतायत. शफल होऊन मात्र एक्झिक्यूट केला चेंडूला. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि आज चौकार. थँक्यू डीजे. मी व्यासपीठावर फुलचंद पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ असते कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी सभापती शिक्षण समितीचे यांना पण सन्मानित करायचं आहे. अमित म्हात्रे आमच्या सोबत आहेत, त्यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण अमित म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. अमितजी म्हात्रे आमच्यासोबत माजी उपसभापती शिक्षण समिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना सन्मानित करतील फुलचंद पाटील. अमित म्हात्रे एक डॅशिंग पर्सनॅलिटी, एक बऱ्याच वर्ष या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतो त्या व्यासपीठावर. आणि विनोद दादांचे भाचे सुद्धा आहेत, अशी सुद्धा ओळख आहे या व्यक्तिमत्वाची. त्याचबरोबर आमच्यासोबत व्यासपीठावर गोवेगावचे ज्येष्ठ समाजसेवक राजाराम पाटील सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा इथे सन्मानित केलं जात आहे. आणि मी फुलचंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण त्यांना राजाराम पाटील यांना सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत खिडकाळीचे यशवंत पाटील सुद्धा उपस्थित आहेत. आणि यशवंत पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा पुढे यायचं आहे, आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. आणि मी फुलचंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण यशवंत पाटील यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांची धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावर 28 धावा, एकूण 5 गड्यांच्या मोबदल्यात.
डायगर संघाचे संघनायक आणि राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं. विनोद पाटील आणि त्याजवळ शिवाजी पाटील यांना ही सूचना आहे. या 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपण नवीन षटक घेऊन मानपाडा यांकडे गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज जयेश आणि फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला आहेत ते उजव्याताचे फलंदाज रितेश. हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरून पिचिंग होतोय. फलंदाज पाठलाग केला होता त्या चेंडूचा, पण मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र चेंडूला जाऊ देत आहेत आणि पंचांकडे मात्र एक कटाक्षर त्यांनी टाकला होता की वाईटसाठी, पण तसं काही चित्र तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे. संदीप फुटाणे पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत मेन एंडकडे. हा चेंडू आउटसाइड एज घेतो, मागे जातोय चेंडू. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला, शॉर्ट कव्हर पॉईंटला मात्र चेंडू जातोय. एकदम इथे या चेंडूवर फलंदाजाला आणि धावसंख्या 1 ने सरकते पुढे, म्हणजे निश्चितच 29 या धावसंख्येवर. या शेवटच्या टप्प्यात धावांची गरज मात्र संघाला आहे. खिडकाळी संघ या सीझनमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या संघाने मात्र दिलेला आहे. मग 101 धावसंख्येचं टार्गेट असो ते सुद्धा चेस केलं आहे. नाईट क्रिकेट टुर्नामेंट डायगर येथे सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स यात मात्र संघाने मात्र दिला होता. पण आता मात्र एक मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये एका मोठ्या संघाशी फाईट करत असताना धावसंख्या दाखल 29, टोटल 5 विकेट लॉस. खिडकाळी संघ वेळ घेऊ नका, सामना त्वरित सुरू करायचा आहे. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे, तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. राऊंड विकेट. हा चेंडू समोर खेळतायत गोलंदाज डोक्यानं चेंडूला एक्झिक्यूट केलाय. मागे जातोय चेंडू शेतात वेगाने लॉंग ऑनचे आणि तोपर्यंत चेंडू उचल तोपर्यंत डायरेक्ट हिट दिलाय, पण मात्र फलंदाज पॉपिंग क्रिजच्या आतमध्ये बॅट ग्राउंडिंग करतायत आणि 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षक आले होते वेगाने, मात्र चेंडू तेवढाच हळूवार गतीने मात्र गेला होता मागे. तिसरं पंच आतमध्ये सरकतायत. ही मागणी नाहीये, हे स्वतः मात्र निर्णय घेतात आमची कमिटी. आतमध्ये सरकतात तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत दत्ता. गोलंदाजांवर आक्षेप आहे आणि पाहूया जर तो सिद्ध झाला तर स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. आतापर्यंत जर विचार केला स्पर्धेमध्ये 2 गोलंदाज ब्लॅक लिस्टेड झालेत. आडोली संघाचे गोलंदाज विजय पवार आणि त्याचबरोबर आयरे संघाचे निकेतन आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गोलंदाज ब्लॅक लिस्टेड झाले, तर या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. कारण त्यांना पूर्णपणे आम्ही बॅन केलं आहे, कारण त्यांच्या गोलंदाजीमध्ये आक्षेप होता, त्या गोलंदाजीमध्ये त्रुटी होत्या, त्या त्रुटी आढळल्या आम्हाला आणि म्हणूनच स्पर्धेमध्ये ते गोलंदाजी करू शकणार नाही. तर आता मात्र अजून एकदा पंचांच्या भूमिकेत दत्ता आतमध्ये सरकत आहेत. दत्ता चौधरी. कुठल्या प्रकारची मागणीची आम्ही वाट पाहणार नाही आहोत. आमची कमिटी सज्ज आहे, आमचे पंच सक्षम आहेत, ते मात्र डायरेक्ट निर्णय घेतील आणि आतमध्ये जातील. हा चेंडू हुक करायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू. संदीप फुटाणे आमच्याकडे वळतात आणि इशारा करतात इट इज वाईड. लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू मात्र निघूनच जातोय. पंचांचा इशारा वाईड होतोय. धावसंख्या 1 ने सरकते पुढे, ते निश्चितच 32 या धावसंख्येवर. सामन्यात 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज जयेशचं. चेंडू हवेमध्ये खेळतात, एक्झिक्यूट केलाय समोर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत खाली, पण त्याला बीट करून चेंडू मागे जातो का बघायचं आहे. चेंडू सीमारेषे बाहेर आणि या 4 धावा. धावसंख्या 36 धावा धावफलकावर. शेवटच्या टप्प्यात का होईना पण मात्र जास्त धावा करण्याचा राजचा प्रयत्न यशस्वी होतोय मैदानावर. हा चेंडू कम्प्लिटली अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हलकंसं अपील झालं होतं गोलंदाज जयेशकडून, पण त्याचा पंचांवर काहीच परिणाम नाही. चेंडू मात्र मागे निघून जातो. चेंडू ग्रीप होतो तोपर्यंत निर्धाव जातो चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या काम धावफलकावर 36. राज पुन्हा सज्ज 7व्या क्रमांकावर आलेत. बराच वेळ तुम्ही पाहताय दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी फलंदाजी करतायत. रितेश आणि राज. चेंडू हवेमध्ये एक्झिक्यूट केलाय मिड विकेटला. फ्लाय होतोय चेंडू, सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड होतोय. उंच फटका, आसमानी टोला, षटकार.
हे षटक जर विचार केला तर हे षटक जर थोडंसं महागडं 14 धावा खर्चला या षटकामध्ये आणि सरासरी कुठेतरी मेंटेन करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजी करणारा संघ उसरगर मात्र करतोय, कारण 5 फलंदाज बाद झालेत आणि अशा मुवमेंटला धावसंख्येची गरज होती. धाव्या मात्र प्रति षटकामागे जास्तीत जास्त ठेवण्याची गरज होती आणि अशा मुवमेंटला तुम्ही पाहतात की प्रति षटकामागे 10.50 ही सरासरी मात्र 4 षटकाखेर मेंटेन केली आहे आणि 42 धाव तुम्हाला पाहायला मिळते धावफलकार. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. तर पाहूया या 6 चेंडू मात्र उसरगर संघ अजून किती धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी हे दोन्ही फलंदाज देत आहेत आणि किती धावसंख्येचं टार्गेट सेट करतायत ते म्हणजेच खिडकाळी संघासमोर. एकूण 5 गडी बाद, धावसंख्या 42. विलोभनीय, आकर्षक, सुबक अप्रतिम आयोजन. डिसिप्लिन मेंटेन केलं या स्पर्धेने गेले कित्येक वर्ष. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा. ओर द विकेट निर्णय षटक घेऊन चेंडू हवेमध्ये मिस टाइम. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडूच्या खाली झेल स्वीकारतायत. फलंदाज बाद. फलंदाज बाद होत आहे. शेवटच्या षटकात सुद्धा मात्र संघ गोलंदाजाला यश मिळते. तेजस मात्र बाद होत आहे. तेजस मात्र आपल्या षटकामध्ये फलंदाज बाद करतोय. बाद होणारे फलंदाज आहे ते रितेश. राज 7व्या क्रमांकावर आणि 8व्या क्रमांकावर आता मात्र येतो फलंदाजीला प्रल्हाद. टोटल 6 विकेट लॉस, 6 गडी बाद. थोडीशी दयनीय अवस्था, थोडंसं दबाव तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे निश्चित उसरगर संघाच्या या फलंदाजांवर या संघावर, कारण एकूण 6 गडी तंबूत परतले आहेत. धावसंख्या थोडीशी कमकुवत आहे. 42 धावा धाव फलकावर. तेजस ओव्हर द विकेट. चेंडू ऑफ ड्राईव्ह, खूप सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये शेताच्या वेगाने, पण त्याचा अंदाज पूर्णपणे चुकतोय. बॉडीवर कंट्रोल करू शकत नाही, वेगावर कंट्रोल करू शकत नाही आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि चौकार. शेवटच्या टप्प्यात का होईना पण मात्र खूप चांगला प्रयत्न. राजचं खरंच कौतुक, कारण का 7व्या क्रमांकावर येऊन खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. अगोदरचे फलंदाज एकही मात्र फलंदाज चांगली छाप सोडू शकला नाही, पण आता मात्र आपली उपयुक्तता, आपली नियुक्ती सिद्ध करतात. 7व्या क्रमांकावर आल्यानंतर मात्र खूप चांगली फलंदाजी. मिडल ऑर्डर बॅट्समनवर काहीच फरक पडला नाही. मात्र स्टार्टिंगचे फलंदाज सुद्धा मात्र काही छाप सोडू शकले नाही, पण आता बॉटम ऑर्डर बॅट्समन तुम्ही पाहतात शेवटच्या टप्प्यातले गाळातले फलंदाज आता मात्र येऊन चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. मैदानावर मात्र ते मातीचं वावटळ, खूपच वेगाने वारा वाहतोय. ओ द विकेट. ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय, जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पॅरलल स्ट्रोक. प्रेक्षकांना अभिवादन करतोय. 6 धावा. क्या बात है, परफेक्ट सॉन्ग राजसाठी, कारण शेवटच्या टप्प्यात येऊन मात्र अगोदरचे फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले आणि अशा मुवमेंटला येऊन मात्र मला फलंदाजी करायची आहे, मी दाखवू शकतो चांगले फटके आपल्या बॅटमनना आणि 28 जागांचं निश्चितच चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिले. 50 कंप्लीट फॉर द उसरगर. स्कोर मूज ऑन 52. 52 धावा धाव फलकावर. स्टार्टिंगला असं वाटलं होतं की मात्र या धावा मात्र कमी पडतील, पण आता चांगली फलंदाजी. चेंडू समोर खेळत आहेत, चांगलं टायमिंग. चेंडू डीप सरकतोय, चुका होत आहेत, मागे जातो चेंडू, पाहायचंय हळूहळू हळूहळू का होईना. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. थँक्यू. खूप चांगली फलंदाजी. सुरुवातीच्या 3 षटकात फक्त 28 धावा धावफलकार होत्या आणि सलामीचे सगळेच फलंदाज तंबूत परतले होते आणि तुम्ही पाहतात की मात्र येऊन राजने मात्र आपली संघासाठी फलंदाजी काय दाखवून दिली. या फटक्यामध्ये एवढी दाहकता होती की लॉंगआउटचा खेळाडू चेंडूवर येऊन सुद्धा त्याच्या हाताला चांगला चेंडू चाटून मात्र सीमारेषे बाहेर निघून गेला. एवढे चांगला फटका, एवढा ताकदवर फटका राजच्या बॅटमॅनना पाहायला मिळाला. धावसंख्या 56, 56 धावा धावफलकावर. ओ द विकेट राजसाठी पुन्हा एकदा.
ऑप्शनच्या बाहेर खूप सुरेख फटका, कार्पेट शॉट, वेगाने मारलेला फटका, खूप चांगलं टायमिंग करतात, चेंडूची लेंथ पिकअप करतात आणि चेंडूला एक्झिक्यूट करतायत. मागे जातोय चेंडू, पण चेंडूची फेक मात्र सुरेख होते आणि फलंदाज तंबूत परततोय. धावचीत, एक धाव पूर्ण केली आहे. थँक्यू. येस, एक थोडंसं आश्चर्य वाटलं की एवढा चांगला फलंदाज ज्याचे ड्राईव्ह अप्रतिम आहेत ऑफ साईडला, आज 7व्या क्रमांकावर का आलाय. मात्र मी ते कौतुक करीन राजचं. असं म्हणतात आपला क्रमांक खाली असेल काय हरकत नाही, मात्र क्रुशियल स्टेजमध्ये सकाळी जे वाक्य बोललो तो तेच वाक्य म्हणतो. तेच बॅट्समॅन असतात जे प्रेशरमध्ये खेळतात, आपल्या संघाला संकटातून बाहेर काढतात. आणि या मुलांनी 7व्या क्रमांकावर येऊन आपलं स्टँडर्ड आणि टेक्निक आघाडीला कसं असतं ते दाखवलं. उभं राहायला संयम दाखवली, चिकाटी दाखवली आणि धावसंख्या नक्कीच नसेल तर संघर्ष कसं करणार, तर ती धावसंख्या त्या ठिकाणी राजनी क्लास काही ड्राईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी ही धावसंख्या उभारली आणि संजीवनी खऱ्या अर्थाने आपल्या संघाला दिली असं म्हणायला पाहिजे. निश्चितच खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. शेवटच्या टप्प्यात येऊन 7व्या क्रमांकावर चक्क आली फलंदाजीला आणि चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी नोंदवली आहे आणि चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न अजूनही मात्र तिथे करतायत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतात ते जयराज. जयदा चेंडू हवेमध्ये आहे, मिस टाइम होतोय स्ट्रोक, चेंडू एक्स्ट्रा कव्हर जो झोनमधनं मागे जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. शेतशेत वेगाने 2 धावा पूर्ण करणार का बघायचं आहे आणि या 2 धावा सुद्धा वेगाने पूर्ण करतात फलंदाज आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन स्थिरावते. म्हणजे एकूण 60 धावा आणि 60 धावांचं टार्गेट सेट केलंय ते खिळकाळी संघासमोर. टायगर संघाचे संघनायक आणि सोनारपाडा संघाचे संघनायक विनोद पाटील आणि शंतनू पाटील, चला नाणेफेकीसाठी व्यासपीठावर या. खूप चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते कारण जवळजवळ पूर्णपणे बॅकफुटर होता. निश्चितच उसारगर संघ 28 धावा 3 षटका. अखेर जर विचार केला तर एकूण गडी बाद झाले होते, म्हणजे 5 गडी बाद झाले होते पहिल्या 3 षटकांमध्ये आणि अशा मुवमेंटला मात्र येऊन मात्र खूप चांगली फलंदाज राजने केली आणि पूर्णपणे राज्य आपल्या संघावर आपल्या मैदानावर केलं. आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी, तब्बल 33 धावांचं योगदान, चांगलं कॉन्ट्रीब्युशन, चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी राजने केली आणि निश्चित तुम्ही पाहतात संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावते. म्हणजे 59 धावा. बघा संघनायक पुढे येतात, टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करतायत कारण तेवढी चांगली उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी राजने केली आणि 33 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. 59 धावा कुठल्या गेल्यात आणि 60 धावांचं लक्ष टार्गेट सेट केलंय त्यांनी, ते म्हणजेच निश्चितच खिडकाळी या संघासमोर. या ठिकाणी एक वाक्य नक्कीच बोलायला पाहिजे की विशाल म्हात्रे जे कॅप्टन आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी स्वागत केलं या ठिकाणी, नक्कीच त्यांचा विचार करतील या ठिकाणी ज्या पद्धतीने बॅटिंग केलं राजाने. कारण विशाल, तेजस, सुरुवातीचे जे त्यांचे 4 बॅट्समॅन आहे, बिंदास, केतन या 4 फलंदाजांकडून फार मोठी होती, त्यांनी निराश केलं. मात्र या मुलांनी 7व्या क्रमांकावर येऊन जी बॅटिंग केली त्यामुळे ही धावसंख्या इथे उभारता आली या ठिकाणी उसरगर संघाला, हे आवर्जून म्हणायला पाहिजे. कारण त्याने बॅटिंग केलं 59 मधले त्याची धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा आहेत. 10 चेंडूमध्ये या 33 धावा आहेत. 330चा स्ट्रायकिंग रन रेट नंबर 7चे बॅट्समॅन दाखवत आहेत. मी खरंच उसरगडमधल्या या फलंदाचं खरंच कौतुक करतोय. मी पुन्हा एकदा तेच वाक्य सांगतोय, माझी नजर त्या बॅट्समॅन आहेत ज्यांची मानसिक क्षमता चांगली आहे, माझी नजर त्या क्षेत्ररक्षकांवर आहे ज्यांची मानसिक क्षमता चांगली आहे, माझी नजर त्या गोलंदाजांवर आहे जे दबावामध्ये, जसं प्रथमेश मला आठवत आहे 29 धावा पहिला तर प्रथमेशने जी गोलंदाजी केली दुसऱ्या षटकात येऊन आणि पूर्ण संघाचं स्पिरिट जागृत केलं, तो सामना अजूनही माझ्या लक्षात आहे. असे जे खेळाडू आहेत जे मानसिक क्षमतेने स्ट्रॉंग आहेत, हे खरे कल्याण डोंबिवलीचे क्रिस्टन प्लेयर आहे असं या ठिकाणी मला म्हणायला पाहिजे. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल विनंती करतो व्यासपीठावर जालिंदर पाटील, उसरगरचे माजी सरपंच यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विनोदला विनंती करतो, विनोद पाटील सोनारपाडा संघाचे संघनायक या आलेले आहेत आणि टायगर संघाचे संघनायक शिवाजी पाटील. राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा वर्सेस जनवन क्रिकेट संघ टायगर आणि जालिंदर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे.
62 विन 60 डावांचं टार्गेट चेस करायचं आहे. खिडकाळी संघाला आघाडीचे फलंदाज सुद्धा येतात मैदानामध्ये. कशा प्रकारे 60 डाव पूर्ण करणार, पण आम्ही थोडासा ब्रेक घेत आहोत, पॉज घेत आहोत. या पण ऐकूया 60 डाव कशा प्रकारे पूर्ण करणार या पण ऐकूया या सत्रामध्ये बालसुब्रमण्यम अय्यर यांना. धन्यवाद. तर 59 33 धावा तब्बल कुठल्या या ठिकाणी राज यांनी. गोलंदाजाचं प्रतिकरण बघूया. सुरुवातीला विशाल ज्याने एकंदरीत 2 षटक टाकले, के निर्धाने 18 धावा 2 गडी बाद. शक्ती 1 षटक 10 धावा 2 गडी बाद. जयेश 1 षटक 14 धावा 1 गडी बाद ने. आणि तेजस 1 षटक 17 धावा 1 गडी बाद. तर खिडकाळी आणि असा सामना बघताय. सकाळी नरेशच्या घरी 2 मिनिटासाठी या ठिकाणी चंद्रकांत, माझ्या व्हाईट माईकची बॅटरी बदलायला लागेल. चंदू डीजे चंद्रकांत फुटाणी, चला सेल पाठवा प्लीज. सकाळी मी नरेशच्या घरी गेलो होतो मानपाडामध्ये 2 मिनिटासाठी. नरेशने विनंती केली म्हणून. तिकडे नरेशची बहीण आम्हाला भेटली, ती खिडकाळीची आहे. आणि त्यांच्या दोन्ही मुली अक्षता आणि दक्षता, त्यांनी स्वतःहून सांगितलं सर आमचे खिडकाळी संघ त्या ठिकाणी खेळतोय म्हणून. त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आहेत. चांगली धावसंख्या उभारली आहे ओसरकर या संघाने. बघायचं फाईट कसा करतोय खिडकाळी. पहिला चेंडू ऑन साईडला खूप सुरेख टायमिंगने या ठिकाणी पाठवलंय मिड विकेटला. चेंडू जमिनीला लागून पाठवणं नक्कीच तंत्राची गरज असते, टेक्निकची गरज असते. आणि आघाडीला या ठिकाणी विश्वास, आपला फटका विश्वासाच्या माध्यमातून मिड विकेटला पाठवून आपलं खातं उघडून संघाचं सुद्धा खातं उघडतंय. तेजस येते स्ट्राईकवर. पॉवर प्ले आहे P1 आणि P2. प्रति षटकाच्या मागे 12 धावा असं धावांचं गणित आहे. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न करतायत गोलंदाज आहेत. तेजसच अँगल करायचा प्रयत्न, क्रिस कॉर्नरचा वापर त्यांनी केला होता. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की चेंडूला तो आत आणेल, मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या बागे नेण्याचा प्रयत्न करेल आणि तेच केलं त्यांनी. क्रिसचाही वापर काही गोलंदाज करतात खूप चांगल्या पद्धतीने. यष्टीच्या जवळून गोलंदाजी करणं, क्रिस पासून लांब जाऊन थोडीशी गोलंदाजी करणं, क्रिस कॉर्नर्सच्या माध्यमातून. इम्रान खान तुमच्या डोळ्यासमोर येत असेल कशी जम्प करायचे क्रिस कॉर्नर्सच्या मध्ये डीपमध्ये जाऊन आणि चेंडूला इन्सून आत आणायचे. हा चेंडू पुन्हा एकदा तसाच प्रकार तेजसच्या माध्यमातून, कारण फलंदाजाला शेवटच्या क्षणापर्यंत वैचारिक पद्धतीने त्या ठिकाणी बिझी ठेवत आहेत की कुठला चेंडू टाकणार आहे ते दाखवत नाही आहेत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या ग्रीपच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून. 2 डॉट टाकलेत, 1 सिंगल दिल्यानंतर. पुढचा चेंडू या वेळेला ऑन साईडला उचललाय. 2 डॉट गेल्याचा प्रेशर होता. निलेश कुलकर्णी कल्याण डोंबिवलीच्या त्यांच्या स्टँडवर पण बघतोय तो चेंडू जातोय. धन्यवाद डीजे. तर तेजसच्या प्रेशर होतो 2 डॉटचा, मात्र तो तेजस प्रेशर या ठिकाणी रिलीज करतोय ऑन साईडला आणि त्यामुळे षटकाराने धावसंख्या सरकत येता 7 या धावसंख्ये. ऑन साईडला आता सचिन तेंडुलकर स्टँड कडे, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज, फिल्डर विशाल मात्रे खूप चांगल्या पद्धतीने जेल टिपत असताना फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. आता कुठे असं वाटलं होतं की या षटकाराच्या माध्यमातून धावा येत आहेत आणि त्याच वेळेला फलंदाज बाद होतोय. खिडकाळी आणि उसरकर असा सामना तुम्ही बघताय. आज एकंदरीत डायगर, शिळ, सोनारपाडा, शिरडोन, दिवा, उंबारली, देवीचा पाडा, पडले, जुनी डोंबिवली, आगासन, उसरगर, खिडकाळी या संघाला आपण आमंत्रित केलं. उद्या या ठिकाणी नारिवळी, निळजे, सोळेगाव, उत्तर शिव, चिखलगर, एदुटणे, बालेगाव, नवापाडा, देसाई, आरिवली, वेगाव आणि तसंच नांदिवली असे संघ उद्या येतील खेळण्यासाठी. व्हाईटचा इशारा. जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईमधल्या सगळ्या
खेळाडूंचं अभिनंदन करायला पाहिजे ज्या पद्धतीने ते आज पंचांची भूमिका मागचे 3 दिवस पार पडतायत. मग ते लक्ष्मण चौधरी असो, दत्ता चौधरी असो, प्रफुल्ल पाटील असो, अनंता पाटील असो, महेश पाटील असो, काशीनाथ पाटील असो, चांगली कामगिरी. ओव्हर द विकेट. फुल टॉस करून घेतलंय, ऑन साईडला पुल केलंय, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत त्या ठिकाणी. विशाल म्हात्रे आणि षटक पहिलं पूर्ण होतं या ठिकाणी आणि पहिल्या षटकात प्ले केला. प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी 12 आस्किंग रन रेट होतं, 9 धावा केले जातात या ठिकाणी. आणि हे फटके आले ते तेजसच्या माध्यमातून जो फलंदाज पेव्हिलियनकडे परतलाय त्याला बाद केलं होतं जेव्हा विशालने त्याचा जेल टिपला होता. गोलंदाज होते तेजस आणि दोन्ही संघाचा कंपॅरिझन जर मला सांगतायत राजदीप की त्या ठिकाणी जर बघितलं तर 9 धावा होत्या आणि या ठिकाणी उत्तर देताना सुद्धा 9च धावा बघायला मिळत आहेत. मात्र आस्किंग रन रेटच्या माध्यमातून जर बघितलं तर मागे पडलेत. अजूनही मैदानावर त्यांना धावा हवेत ते 51 आणि या 51 धावा त्यांना करायचे तर 4 षटकामध्ये आणि आस्किंग रन रेट वाढतो येतो 12.75च्या रूपाने या ठिकाणी. तर चांगली गोलंदाजी, कारण कॅप्टनशिपचा फार इम्पॉर्टंट रोल असतो अशा वेळेला जेव्हा धावा कमी होतात. आणि जसं मी उल्लेख केला आतापर्यंत आपण निचांक धावसंख्या 30, 37, 43 अशा धावसंख्या आपण निचांक पाहिलं. उच्चांकाच्या माध्यमातून आपण आतापर्यंत ज्या धावसंख्या आपण पाहिले ते 93, 81, 80 अशा धावा बघायला मिळाल्यात. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि 80 झाल्यानंतर सुद्धा 81 चेज जे केलं आज या ठिकाणी अप्रतिम बॅटिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. ज्या वेळेला या ठिकाणी तुषार पाटीलने बॅटिंग केली, 67 धावा एका बाजूने किल्ला लढवत असताना आपल्या संघाला त्यांनी सामना जिंकून दिला. अशा खेळाची गरज आहे, अशा मानसिकता असायला पाहिजे. चेस करणं, जिंकू किंवा मरू या पद्धतीने खेळणं. बघा खेळ आहे, कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार. मात्र चांगला क्रिकेट खेळल्यावरती घरी गेल्यानंतर जो समाधान तुम्हाला मिळेल या ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून ते अर्थ आहे. मी आज काहीतरी चांगलं क्रिकेट खेळलो त्या विश्वासाने ग्रामीण संघ खेळला पाहिजे. विनोद पाटील या संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे व्यासपीठ तुम्हाला सातत्याने 16 वर्ष मिळत आहे. या व्यासपीठाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करा. आत्मविश्वास वाढा. घरच्या मैदानावर खेळत आहे, आनंदाने काय, कुठलं प्रेशर घ्यायची गरज नाही. गोलंदाज चेंडू ऑन साइडला स्वीप केलाय, 4 धावा. सर्वांच्या हृदयामध्ये आमचे राकेश दादाचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे राकेश दादाचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. राकेश रेंज मध्ये सुटते चंदू. व्हाईट माईकचे मिडल स्टंपवर चेंडू ठेवला होता, लेग बिफोर दिलाय. मिडल आणि लेग स्टंपरचा चेंडू आत येताना अक्रॉस द लाईन खेळायला गेले. पंचांनी ही गोष्ट लक्षात घेऊनच त्यांना पायचीचा निर्णय या ठिकाणी दिलाय. अक्रॉस द लाईन खेळाल तर नक्कीच लेग बिफोर होण्याची शक्यता आहे. जर चेंडू खाली असेल तर हाईट फॅक्टर असेल तर कदाचित तुम्हाला जीवदान मिळेल. मात्र हा चेंडू हाईट फॅक्टर नव्हता, तो खालीच लागला एकदम आणि त्यामुळे धक्का या ठिकाणी लागतोय. पहिला फलंदाज बाद झाला तो तेजस बाद झाला आणि आता बाद झाला तो विश्वास. हे 2 फलंदाज परत. तेजसने 6 धावा केल्या, विश्वासने 6 धावा केल्या आणि योगेश मैदानावर आहेत. योगेशला साथ देण्यासाठी आता फलंदाज उतरतोय तो महेश. खिडकाळी आणि उसरगर असा सामना बघताय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बंडी लांडे. अतिशय सुंदर क्षण मागच्या 3 दिवसात खूप सुंदर फोटोग्राफी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. प्रत्येकाची एक टीम आहे. राजू शेट्टी एक टीम आमची तयार केली आहे आणि या स्पर्धेच्या यशामध्ये या प्रत्येकाचा थोडा थोडा खारीचा वाटा आहे याचा उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. आणि सगळे लोक टीम बनून असं चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याचं श्रेय नक्कीच दादांना, राजू शेटना, विनोदला, विजयला, विकीला, जे एकत्र अशा सगळ्या चांगल्या लोकांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करतात. हवेत खेळले, जेल असणार वाईडिश मिडॉनला आणि अमित त्या ठिकाणी जेल टिपतायत. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे.
क्या बात आहे चंद्रकांत फडलानी. आतापर्यंत मराठी गाणी, हिंदी गाणी आणि आता सरळ इंग्लिश गाणी ऐकायला मिळाले. 2017चं वर्ष आहे, नवीन वर्ष आहे. हे वर्ष सुख समृद्धीचं, आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यांना चांगल्या पद्धतीने पार पाडू अशी प्रार्थना आहे. संकल्प करा, अजून मागच्या वर्षी जे करता आलं संकल्प या ठिकाणी पूर्ण करा. बिनधास्त हॅट्रिकच्या मार्गावर आहेत. बघायचं ते हॅट्रिक पूर्ण करतायत का. आतापर्यंत आपण 3 हॅट्रिक पाहिलं आहे. एक जीत बोईरच्या माध्यमातून, चेतनच्या माध्यमातून, केतनच्या माध्यमातून. ते चौथे गोलंदाज ठरतायत का हॅट्रिक घेण्यासाठी या ठिकाणी चित्र बघावं लागेल. एका बाजूला बॅट्समॅननी 40च्या पलीकडे दावा केला. विजय, जीत, फुलाजी, विशाल, नेल्सन, त्याच्यानंतर योगेश, तुषार पाडल. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या माध्यमातून जीत बोईर, चेतन, केतन. आणि आता बिंदास ठरतायत का असा प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात गोलंदाज, कुठला गोलंदाज झाला सगळ्यात वरती ठेवीन तर तो आहे चेतन, ज्यांनी 2च धावा देत असताना तब्बल 4 गडी त्यांनी बाद केले होते. आणि तो चेतन होता संदपचा, ज्यांनी गोलंदाजी केली होती. ओ शॉर्ट ऑफ लेंथ आहे, कोणी नाहीये, पावा प्ले चालू आहे. फाईन लेगला त्या ठिकाणी जातोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. You can be my girl, I can be your man, and we can pump this jam however you want. Pump it from the side, pump it upside down, or we can pump it from the back and the front. Hey baby, क्या बात आहे. चंद्रकांत फडलानी, अंश डीजे सुंदर संगीत या ठिकाणी वाजवत असताना चौकार आणि धावसंख्या सरकते ती आता 17 या धावसंख्येवर. 17 लॉस ऑफ 3. वाट आला होता चेंडू, तरी अटेम्प्ट केले खूप चांगल्या पद्धतीने ऑन साईडला, लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घातक असेल. कभी हा कभी ना. दोघे पुढे सरकले, दोघे थांबले. विशाल होते फील्डला. अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. मग ते क्रिकेट असो, बिझनेस असो, काम असो, कॉमेंट्री असो, स्कोरिंग असो. तसं आमचं राजेश या ठिकाणी खूप चांगली माहिती देत आहेत, राजदीप माहिती देत आहेत. आणि जेव्हा म्युच्युअल अंडरस्टँडिंग चांगलं असतं टीममध्ये, जेव्हा जास्त यश प्राप्त होतं. काय हरकत नाहीये. थांबले दोघे, पुढे सरकले असतं तर नक्कीच एखादा फलंदाज धावबाद झाला असता. धावसंख्या 18. जास्त वेळ घेऊ नका. आत आणले चेंडू, आउटसाइड. वेळ लागतोय उचलायला. त्याचं कारण काय. त्याचं कारण चेंडू फिरत होता बहुऱ्यासारखा, त्यामुळे तो आता सापडत नव्हता. आधी स्विंग केला होता गोलंदाजाने, मग बॅट्समॅननी तो रोल केला त्याच्यावरती चेंडू, त्यामुळे तो फिरत होता. धावसंख्या सरकते ती या धावसंख्या. पॉवर प्ले संपते. तसं मी उल्लेख केला 12 धावा प्रति षटकाच्या मागे करायच्या होत्या. इथे थोडेसे मागे पडतायत. पहिल्या षटकात 9 धावा, तिथेही थोडे मागे पडले होते. आणि दोन्ही संघाचं कंपॅरिझन जर केलं तर दोघांच्या षटकात तर दुसऱ्या 10 धावा गेल्या होत्या. 2-2 तसंच चित्र आहे इथे या ठिकाणी. आपण बघतोय 2 षटकांत धावसंख्या झाली 19. धावा करायचे 60, त्याच्यामधले आपण बघतोय 19 धावा आलेल्या आहेत. अजूनही मैदानावर धावा आहेत 41. षटक 3 आणि आस्किंग रन रेट आता वाढतोय 13.66 वर वाढतोय. त्याचं कारण पहिल्या षटकात रन रेट ठेवला नाही, आस्किंग रन रेट 90 धावा आल्या. दुसऱ्या ठेवला नाहीये आणि त्यामुळे तो वाढतोय. 14 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी किडकाळी संघाला करावा. जर जिंकायचं असेल चंद्रकांत, व्हाईट माईकचा रेंज तुटतोय जरा. सामना जर जिंकायचा असेल तर 14 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी कराव्या लागतील खडकाळी संघाला. करतील का असा एक प्रश्नचिन्ह आहे. ती टीम मीटिंग या ठिकाणी संपते आपण बघतोय. ते ओसरकर या संघाची ते विचार करतात कोणाला बॉलिंग द्यायचं. अशा प्रेशरमध्ये कुठला गोलंदाज पुढे येणार आणि गोलंदाजी घेणार हे फार मोठी. तुम्हाला एक सामना एक आठवण देतो. दिवाळीची वेळ होती, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तो सामना होता दिल्लीला. आणि त्या सामन्यामध्ये स्वतः पुढे येऊन सचिनने सांगितलं लास्ट ओव्हर मी टाकतो, मला द्या. अशा प्रेशरमध्ये आणि त्यांनी गोलंदाजी करत असताना सचिनने तो सामना जिंकून दिला होता. तर ते गट्स लागतात, ते चॅलेंज लागते, तो आव्हान घ्यावं लागतं. आणि ते आदेश या ठिकाणी घेत आहेत. ते सांगतायत की मी घेतो, मी टाकतो प्रेशरमध्ये या ठिकाणी. कारण अजूनही 13.77 14 धावा प्रति षटकाच्या मागे हवेत. आणि 18 चेंडू या ठिकाणी 41 धावा येतील का नाही बघायचं आपल्याला काय घडतंय.
फलंदाजीच्या माध्यमातून बोलायचं झालं तर मैदानावर योगेश खेळत आहेत 5 वर, दुसऱ्या बाजूला शनिदास खेळतोय 1 या धावसंख्येवर. सामना रंगेल, थोडं फास्ट करा, फिल्डिंग चेंजेस करायला पाहिजे, गेम प्लॅन आवश्यक आहे, स्ट्रॅटेजी आवश्यक आहे. आम्ही समजू शकतो क्लोज मॅच आहे, मात्र त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया थोडं फास्ट घ्या, कारण 5 षटकांचे सामने आहेत. एका षटकाला 4 मिनिटं लागतात, 20 मिनिटं लागतात. 5 षटकाला 5 मिनिटं एक्स्ट्रा दिलेत, 25 मिनिटं असे 50 मिनिटात एक सामना पूर्ण व्हायला पाहिजे. याच्यानंतर 3 सामने आम्हाला करायचे आहेत. 2:54 झालेत. आजचा सूर्याचं 6:29 आहे. घड्याकडे आमचं लक्ष आहे. अजूनही आमच्याकडे 3 तास 34 मिनिटं आहेत. सामना सुरू होतोय. मान्यवरांकडून शुभेच्छा, प्रेक्षकांकडून शुभेच्छा. दोन्ही संघांना अवसरकर आणि खडकाळी या दोन्ही संघांना. ओ भीमा चेंडूला ऑन साइडला पोल केलंय. 4 अभी तो पार्टी शुरू हुई है. अभी तो पार्टी शुरू हुई है. हॅलो, धन्यवाद डीजे. चंद्रकांत ब्लॅक घेतले, ब्लॅक माईक घेतले, थोडंसं व्हॉल्यूम द्या, थोडं अर्ध. हॅलो हॅलो, थँक्यू चंद्रकांत. तर चौकार आणि धावसंख्या फुलते. थोडंसं धावांची गती आता खाली येईल यात शंका नाही. ओ पुन्हा एकदा फुल टॉस देत आहेत. मिड विकेटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शुभम कव्हर करेपर्यंत धावसंख्येला पुढे आकार देत आहेत फलंदाज. या ठिकाणी 24 वर 60 रन, 60 धावा करायचे आहेत. आणि तेच या ठिकाणी मला वाटतं यष्टीरक्षक पुढे आलेत. गोलंदाजाला समजून सांगतायत आदेश याला एक्झॅक्टली काय मिस्टेक तुम्ही करताय. तुम्ही टॉस नक्कीच करताय, फ्लाईट नक्कीच देताय, मात्र तुमचा जो चेंडू आहे तो बॅटच्या पट्टेत येतो फुल टॉसच्या माध्यमातून. आमचे पंच बघा त्या ठिकाणी जे स्टम्प्सच्या जवळ जी माती आलेली ते फार वेगाने तिथून बाजूला करतायत, जेणेकरून खूप सुंदर खेळपट्टी आहे. नरेश मात्रे मानपाडाचे ज्यांनी खेळपट्टी बनवली आहे. वैशिष्ट्य आहे खेळपट्टीचं. रतनबुवाचं विकेट याचं कौतुक असं, याची चर्चा असते सोशल नेटवर्कवर. आदेश बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू अपील होतोय. हाईट फॅक्टर आहे, हाईट फॅक्टर आहे. टर्न नक्कीच झाला होता म्हणून पंच नकारत आहेत. उंची बघावी लागते. चेंडू खरंच यष्टीवर जात होता का असा प्रश्नचिन्ह येतोय. मात्र 3 चेंडूंमध्ये आदेशचा 8 चेंडू चांगला आहे. जे कानमंत्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी विशाल मात्रे यांनी दिले ते कृतीमध्ये आणत आहेत अपकमिंग यंगस्टर. आकाश असेल, अक्षय असेल, त्याच्यानंतर रोशन असेल, एका यंगस्टर्स ग्रामीण संघाच्या माध्यमातून इम्प्रेस केलं मला. अतिशय सुंदर खेळत आहेत ही मुलं अपकमिंग यंगस्टर्स. या वेळेला पिच होता. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. युवराज सिंग स्टँडवर 6 धावा. Now chori wanting to dance, but chora want to romance. So chora polish DJ DJ is not taking chance. Chori chori it's a fire सा सब लड़कों की desire सा यो चलता फिरता फैशन सो बेबी बिजली की नंगी वायर सा. व्हॉट अ शॉट योगेशच्या मार्फत. 4 चेंडूच्या सामोरे गेलेत. 11 धावा त्यांनी आता बर्द केलेत. जवळजवळ 350चं स्ट्रायकिंग रन रेट ठेवलं. दुसऱ्या बाजूला शनिदास यांनी 3 चेंडूत 6 धावा केलेत. त्यानेही खूप चांगल्या पद्धतीने 200चं स्ट्रायकिंग रन रेट ठेवलंय. असे 2 बॅट्समॅन जर मैदानावर उभं राहिले तर नक्कीच खिडकाळी संघ करेल का धावसंख्या असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये, स्टँडमध्ये जे त्यांचे पाठीराखे आहेत, आमच्याही मनामध्ये बघायचं उत्तरार्थ या ठिकाणी. आता आदेश कुठल्या पद्धतीने कमबॅक करतायत. आदेश कॉमेंट बॉक्स कडून राऊंड द विकेट. पुढचा चेंडू घेऊन टर्न झाला होता. विथ द टर्न लॉफ्ट केलंय तरी जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुरेख टायमिंग, ताकद, पूर्णपणे ताकद. आत्ताचा जो चेंडू होता तो जवळ लेग ब्रेक होता. टर्न झाला होता तो, मात्र विथ द टर्न ताकदीने तो अक्षरशः त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर नेलाय. मला चिंता होती की तो चेंडू कदाचित मिस टाइम होतो का, मात्र सुरेख टायमिंग केलं त्यांनी आणि षटकाराच्या माध्यमातून धावसंख्येला फुलवतात या ठिकाणी आणि धावसंख्येला नेऊन ठेवता येतात. आपण बघतोय
या धावसंख्येवर आतापर्यंत खेळत आहेत मैदानावर योगेश. आपण बघतोय ते 17 धावसंख्येवर 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 60 धावा करायचे आहेत. 60 मधले आपण बघतोय मैदानावर 36 धावा आलेत. अजूनही मैदानावर 24 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 24 धावा. धन्यवाद राजदीप, धन्यवाद राजेश. 13 चेंडू 24 धावा, हे एक खासियत आहे राजेशची, चेंडू आणि धावा सांगणं, जेणेकरून आमच्या फलंदाजांना नियोजन चांगल्या पद्धतीने करता येईल. टर्न झाला नाही. ऑन साइडला अजून एक षटकार. 3 षटकार लागोपाठ आलेले आहेत. किती प्राइस आहे? धन्यवाद डीजे. वॉट अ बॅटिंग. जय दुर्गा माता क्रिकेट संघ यांच्या मार्फत 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात येते. बॅट्समॅन योगेश याला लागोपाठ 3 षटकार मारल्याबद्दल. प्रेक्षक बघा या ठिकाणी, किडकाळीचे प्रेक्षक किती एन्जॉय करतात स्टँडमध्ये. त्या ठिकाणी सुनील गावस्कर, विक्रमादित्य सुनील गावस्कर स्टँडमध्ये एन्जॉय करत असताना या ठिकाणी, कारण सामना जेव्हा सुरू झाला या षटकामध्ये त्यावेळेला 3 षटकात 41 धावांची गरज होती. तब्बल 23 धावा या ठिकाणी अक्षरशः कुठलेले आहेत या षटकामध्ये आदेशा. आणि त्यामुळे आता आपण बघतोय षटक पूर्ण झाले 3, धावसंख्या झाली आहे 42. अजूनही 18 धावांची गरज आहे आणि 12 चेंडूमध्ये. एक ग्राफ तुम्ही आता बघू शकता जे आम्हाला डेन NBCचे दाखवतात. 12 चेंडू 18 धावा. वॉट अ बॅटिंग. याला म्हणतात मानसिक क्षमता, जबाबदारी घेणं, मैदानावर उतरणं, मी करेन, मी उभा राहीन. जसं राजनी दाखवलं अगोदर तुम्ही पाहिलं तसं या ठिकाणी योगेश दाखवत असताना त्या ठिकाणी, कारण सुरुवातीला विश्वासचा धक्का लागला, तेजसचा धक्का लागला, महेश लवकर बाद झाले, योगेश उभे राहिले, शनिदास त्यांना साथ देत आहेत दुसऱ्या बाजूला. आणि या बाजूने योगेशने अटॅकिंग बॅटिंग करत असताना ऑन साईडला लागोपाठ 3 षटकार दाखवलेत. दुर्गामाता क्रिकेट संघ कटाईंच्या मार्फत 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं त्यांना. आणि सामना बॅलन्स करता येत होता आणि आता 12 चेंडू 18 धावांवर तो सामना आणलाय. 9 धावा प्रति षटकाच्या मागे. अगोदर 3 षटकात 41, आता 2 षटकात 18 वर आणलेत. 23 धावा या आदेश षटकामध्ये कुठल्या गेलेत. आणि ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी किडकाळी संघातील हे सगळे जे प्लेयर्स ड्रेसिंग रूममध्ये आहेत ते आनंद या ठिकाणी व्यक्त करत असताना. सेकंड राऊंडचे सामने आमचे सुरू होतील. याच्यानंतर डायगर विरुद्ध सोनारपाडा, त्याच्यानंतर दिवा विरुद्ध देवीचा पाडा, त्यानंतर जुनी डोंबिवली विरुद्ध या सामन्यातून जो संघ जिंकेल त्यांच्यामध्ये तिसरा सामना द्वितीय फेरीमधला होईल. अजून 3 सामने याच्यानंतर बाकी आहे. विसरू नका, आज तर तिसरा दिवस आहे. बुधवारचा दिवस लक्षात ठेवा, ज्यावेळेला स्टार्स येतील मराठी सिनेसृष्टीतील. अमय कोकपर्यंत त्यांचे तमाम सहकारी इथे क्रिकेट खेळण्यासाठी येणार आहेत. काल राजू शेट्टी आम्हाला ही माहिती दिली आहे. आणि बुधवारच्या दिवशी एक्झिबिशन मॅच होत आहेत. बुधवारच्या दिवशी ग्रामीणचे सुद्धा सामने आहेत. अशा नाही की त्या दिवशी ओपनच्या या ठिकाणी ग्रामीणचे मॅचेस नाही आहेत, ग्रामीणचे सुद्धा मॅचेस आहेत. वळू आपण सामन्याकडे. 12 चेंडू, धावा हवेत 18. गोलंदाज येतोय आता विशाल मात्रे, स्वतः संघनायक ओसरगरचे या ठिकाणी. एक संघनायक तोच असतो जो लढाईसाठी स्वतः फ्रंटला येतो, पुढे येतो. तेच केलं विशालने. चर्चा झाली त्यांची पाणी पित असताना की चुकलो आपण, धावा गेल्या, आता मलाच यावं लागेल आणि मलाच टाकावं लागेल. 12 चेंडू 18 धावा. प्रेक्षकांकडून मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छा. ओसरगरला सुद्धा आणि किडकाळी या संघाला सुद्धा. द्रोण मैदानावरती पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू आणि विशालनी आल्याबरोबर ही जी जोडीदारी घातक चालली होती आणि ती जोडीदारी या ठिकाणी आपण बघतोय भागीदारी जी आहे ती मैदानावर फोडलेली आहे. याला म्हणतात कॅप्टन. सामना बॅलन्स करायचा प्रयत्न. 11 चेंडू 18 धावा. येस चंदू. मात्र किडकाळीचा स्टँडमध्ये तुम्ही बघता आनंद अजून आहे. त्याचं कारण काय? कारण त्यांचा जो योगेश आहे तो अजून मैदानावर आहे. बाद झाले ते मैदानावर शनिदास, आता जयेश उतरतायत मैदानावरती आणि योगेश असल्यामुळे
तो एक पात्री अभिनय तो करायचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी. आल्याबरोबर तीच चर्चा जयेश आणि योगेश यांच्यामध्ये सुरू आहे. अजूनही 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूमध्ये धावा आहेत 18. दोन्ही संघाच्या विकेट्स बघूया थोडा. त्यांचे 7 गडी बाद झाले होते. ओसरगरचे आणि केडकाळीचे गडी बाद झालेत. आतापर्यंत मैदानावर ते 4 गडी बाद झालेत. टाय झाला. विकेट्स बघू. विकेट्स इक्वल असतील तर टॉस बघू. जुना टॉस जिंकलाय तो केडकाळी या संघाने. 11 चेंडू 18 धावा. विशाल कॅप्टन ऑन द फ्रंट. राऊंड द विकेट. मात्र लाईन बघावी लागेल पंचांकडे. चेंडू मागे गेला आहे. वाईडचा इशारा. इट इज अ वाईड. स्क्वेअर लेग पंचांकडे. पंचांनी विचारलं. चेंडू स्पर्श नाही झाला बॅटला. स्क्वेअर लेग पंचांनी कन्फर्म केलं आणि त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय या ठिकाणी. मला वाटतं बॅट कट आहे का मला सांगतील पंच. येस इट इज अ बॅट. पंच दाखवतो. इट इज नॉट अ वाईड. कन्फर्म केलं स्क्वेअर लेग पंचांकडे त्यांनी. 4 धावा बॅट्समॅनच्या खात्यात. फलंदाजच्या खात्यात. जे फलंदाज आत्ताच आलेत मैदानावरती आपण बघतोय. जयेश खाता उघडत असताना संघाच्या धावसंख्येला पुढे सरकवतात या ठिकाणी 46 या धावसंख्येवर. अजूनही 10 चेंडू 14 धावा. धन्यवाद राजेश. विशाल लाईन विसरले. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे होता. लाईन अजून चांगली असायला पाहिजे होती. मात्र विशाल चेंडू एक्झॅक्टली लेग स्टम्पच्या बाहेर टाकायला गेले. ती फार मोठी मिस्टेक होती त्यांची. मात्र बघा ते जो फिल्डर त्यांनी लेग स्लिपच्या मागे ठेवलाय त्याच्या ठिकाणी का ठेवलाय तो. कारण चेंडू जर लागला तर त्यांच्या हातात जाऊ शकेल या दृष्टीने. चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर होता. चेंडू लॉन साईडला पुल केले. कोणी नाही. वाईडिश मिडॉनला जातोय. चेंडू डीप मधून मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फार वेगाने बिंदास येत आहेत. कव्हर करेपर्यंत 1 धावसंख्या सरकते ती आता 47 वर. 9 चेंडू 13 धावा. 3 षटकात 41 धावांची गरज होती. आता आपण बघतोय ते 9 चेंडू या ठिकाणी 13 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर येतोय फार वेळानंतर आता योगेश जो खेळतोय मैदानावरती. 23 या धावसंख्येवर 3 षटकार चौकार आले त्यांच्या मार्फत. या वेळेला लॉफ केला ऑन साइडला लॉंग ऑनला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. वॉट अ बॅटिंग. सुरेख टायमिंग. एक गोष्ट धन्यवाद चंदू. एक गोष्ट टळकपणे सांग. धन्यवाद राजेश. आतापर्यंत जे 4 चेंडू खेळले त्या 4ही चेंडूंमध्ये त्यांच्या माध्यमातून षटकार आलेत. मध्ये त्यांच्याकडे स्ट्राईक थोडासा उशीर आला आता आपण बघितलं. मागच्या वेळेला 3 लागोपाठ षटकार. त्याच्यानंतर आता स्ट्राईक थोड्या वेळानंतर आल्याबरोबर लगेच आपल्या बॅटचा फेस ओपन करत असताना टायमिंग स्ट्रोक खेळत आहेत. त्यामुळे परिस्थिती बदलली आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची गरज. असा फलंदाज तुमच्याकडे जर असेल तो कलाटणी देऊ शकतो सामन्याला. ओ बीट होत आहेत. विशालने साईड चेंज केली होती यावेळेला आणि त्यांना बीट करतायत. स्वतः ड्रिल करून दाखवतात. लर्निंग प्रोसेस गुड. व्हेरी गुड. योगेश स्वतःशीच फूट पडत असताना चेंडू मी अशा पद्धतीने खेळायला पाहिजे होता. लाईनीमध्ये येऊन जो गॅप होता त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये. 7 चेंडू 7 धावा. ओ इनसाइड एज लागलाय तरी चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी. वाईडिश मिडॉनला 2 धावा योगेश पूर्ण करतायत फार वेगाने आणि त्यामुळे परिस्थिती आपण बघतोय आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि धावा आहेत फक्त 5. मात्र विशालचं कौतुक करीन कारण मागच्या 6 षटकामध्ये 23 धावा केल्या होत्या त्याच्या अगोदरच्या. तर त्यांच्या षटकामध्ये जर बघितलं त्यांनी कंट्रोल नक्कीच करायचा प्रयत्न केला. 13 धावा गेल्या. त्याचं कारण एक षटकार आला. एक चौकार सुद्धा आला आणि एक गडी त्यांनी बाद केला. आल्याबरोबर ते शनिदास याला. मात्र आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावा आहेत केडकाळी संघाला. तर ते करू शकतील का या ठिकाणी उसरगर काहीतरी चमत्कार करेल. तीच त्यांची टीम मीटिंग त्या ठिकाणी सुरू आहे की कोणाला षटक द्यायचं. या पण तुम्हाला प्रत्युत्तरण सांगतोय. तेजसने 1 षटक टाकलं. 1 निर्धाव नाही. 9 धावा 1 गडी बाद. बिंदास 1 षटक 10 धावा 2 गडी बाद. आदेश अत्यंत मागडे षटक 1 षटक 1 निर्धाव नाही. 23 धावा 1 गडी बाद नाही. अनुभवाची कमतरता. विशाल 1 षटक 1 निर्धाव नाही. 13 धावा 1 गडी बाद. आता कोणाला आणणार प्रश्न असा आहे. सगळ्यांनाच धावा जर बघितल्या त्या 9च्या पलीकडे धावा गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आता शेवटच्या या 7 चेंडूमध्ये 5 धावा आहेत. असा गोलंदाज असायला पाहिजे जो इकॉनॉमिकल टाकेल. असा गोलंदाज असायला पाहिजे जो डॉट टाकेल. असा गोलंदाज असायला पाहिजे जो विकेट्स घेऊ शकेल. तीच टीम मीटिंग संपते आणि गोलंदाज आता आणता येतं ते म्हणजे तेजस ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. 9 धावा देत असताना 1 गडी बाद केले होते. स्ट्राईकवर आहेत जयेश. नॉन स्ट्राईकवर आहेत योगेश.
मॅग्निफिसंट बॅटिंग. एका बाजूला राजची फलंदाजी उसरगर मार्फत, दुसऱ्या बाजूला योगेशची फलंदाजी. दोघांनी इम्प्रेस केलं. स्पेसिफिकली राजने मला जास्त इम्प्रेस केलं. नंबर 7 वर येऊन क्लास लेफ्ट हँडनी बॅटिंग ऑफ साईडला काही टेक्निकल शॉट्स दाखवले. ओ शॉट मिस टाइम झालाय. कोणी आहे का प्रश्न आहे तिकडे. मिड ऑफला नाही आहे कोणी. 2 धावा पूर्ण होत आहेत. आधीच धावा कमी आहेत, अजून 2 धावा जात आहेत. 5 चेंडू आणि 3 धावा. कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला जे क्षेत्ररक्षण हवं आहे ते लावून घेणं आवश्यक असतं. लॉंग ऑफ होता, मिड ऑफला कोणी नव्हतं आणि मिड ऑफला तो चेंडू लँड झाला. ऑफ साईडला फिल्डिंग बघूया आपण. गलीला एक क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफला एक फिल्डर आहे, ऑन साईडला फाईन लेग आहे, लॉंग लेग आहे, वाईडिश मिड ऑन आहे, मिड विकेट आणि लॉंग ऑन. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू बोल्ड केलाय. ऑन साईडला टर्न करायचा प्रयत्न बीट झाले पूर्णपणे. गरज होती अशाच गोलंदाजी आणि तेजसनी पहिला चेंडू सुद्धा चांगला टाकला होता, मात्र कोणी नव्हतं. नो मॅच लाईनमध्ये चेंडू लँड झाला जेलच्या रूपाने. या चेंडूवर मात्र त्यांना यश प्राप्त होते आणि अजूनही दाखवत आहेत उसरगर की आम्ही लढणार शेवटच्या चेंडूपर्यंत. हेच आवश्यक आहे. हीच ओळख आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2017ची. लास्ट डिलिव्हरीपर्यंत लढायलाच पाहिजे. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 4 आणि धावा हवे 3. विकेट दोन्ही संघाचा आता बघूया आपण. त्यांचे 7 गडी उसरगरचे बाद झाले होते आणि यांचे गडी बाद झालेत आतापर्यंत 5. धावसंख्या इक्वल झाली. विकेट्स बघू. ज्या संघाचे विकेट्स कमी असतील त्या संघाला विजयी घोषित करू. समजा ती सुद्धा इक्वल असेल तर ज्या संघाने जुना टॉस जिंकलाय तो खिडकाळीने जिंकलाय, लक्षात द्यायला पाहिजे. त्यांना विजयी घोषित केलं जाईल. हे नियम आहे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ कटाईचे. 4 चेंडू 3 धावा. स्ट्राईक योगेशकडे येत नाहीये. मागच्या 2-3 षटकांमध्ये स्ट्राईक एकदा झालाय आणि त्यामुळे योगेश नॉन सेकंडला उभं राहून जे फलंदाज येत आहेत त्यांना बघतोय. नवीन फलंदाज येतोय तो ओमकार, हे पण गणपतीचं नाव. तेजस गुड बॉलिंग. 2 चांगली चेंडू टाकलेत. 4 चेंडू 3 धावा. प्रेक्षकांकडून शुभेच्छा. खिडकाळी आणि उसरगरला मान्यवरांमार्फत शुभेच्छा. शॉर्ट ऑफ लेंथ होतं. फिल्डिंग ठेवली होती जेलसाठी, मात्र कठीण असतात असे कॅचेस घेणं आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत 2 धावा. आता इक्वल अप झालेला आहे. विकेट्सही कमी गेलेत. त्यांचे 7 यांचे 5. 3 चेंडू 1 धाव. क्लीन विन या ठिकाणी खिडकाळी संघाला घ्यायचंय. हो नक्कीच. सामना जिंकायचा असेल तर धाव पण देता कामा नये. गडी सुद्धा बाद करावा लागेल तुम्हाला, तेव्हा कुठे तुम्ही जिंकू शकाल. कारण 5च विकेट्स त्यांच्या गेलेत. त्यांचे 7 विकेट्स गेले होते उसरगरचे, त्यामुळे हॅट्रिक घ्यावा लागेल. धाव सुद्धा देता कामा नाही. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू आहे का बघायचा. चेंडू बाहेर गेलाय. त्या ठिकाणी वाईटचा इशारा. सामना खिडकाळी